प्रभु नाम ले ले सुख ही मिलेगा। संसार तेरा तेरा, संसार तेरा, संसार तेरा, फलेगा फूलेगा, प्रभु नाम ले ले सुख ही मिलेगा। प्रभु नाम ले ले सुख ही मिलेगा। संसार तेरा, संसार तेरा, फलेगा फूलेगा, प्रभु नाम ले ले सुख ही मिलेगा। प्रभु नाम ले ले सुख ही मिलेगा। तुझको प्रभु ने जन्म दिया है, तुझको प्रभु ने जन्म दिया, एहसान तुझ पर उसने किया है। एहसान तुझे पर उसने किया, माया के झूले में कब तक झूलेगा। माया के झूले में कब तक झूलेगा। प्रभु नाम ले ले सुख ही मिलेगा। प्रभु नाम ले ले सुख ही मिलेगा। प्रभु नाम ले ले सुख ही मिलेगा। अभिमान पगले काहे को करना। अभिमान पगले काहे को करना। अनमोल जीवन व्यर्थ ना गवाना। अनमोल जीवन व्यर्थ ना गवाना। भक्ति से मुक्ति का दरवाजा खुलेगा। प्रभु नाम ले ले सुख ही मिलेगा। प्रभु नाम ले ले सुख ही मिलेगा। प्रभु नाम ले ले सुख ही मिलेगा।
नाम से जीवन में होगा उजियारा। जीवन में होगा उजियारा। ऐसी साधना का तू ले ले सहारा। ऐसी साधना का तू ले ले सहारा। पछताएगा अगर तू प्रभु को भूलेगा। प्रभु नाम ले ले सुख ही मिलेगा। प्रभु नाम ले ले सुख ही मिलेगा। प्रभु नाम ले ले सुख ही मिलेगा। संसार तेरा तेरा संसार तेरा खुलेगा पलेगा। प्रभु नाम ले ले सुख ही मिलेगा। प्रभु नाम ले ले सुख ही मिलेगा। प्रभु नाम ले ले सुख ही मिलेगा। हाँ प्रभु नाम ले ले सुख ही मिलेगा। प्रभु नाम ले ले सुख ही मिलेगा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर। गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः। वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एक अक्षरं पुंसा महापातकनाशनम्। चराचरामध्ये वास करणारी अखंड ब्रह्मांड नायक भगवान परमात्मा आणि अशा त्या भगवान परमात्म्याच्या कृपेने आणि ज्यांनी जीवनाची पराकाष्ठा केलेली साध्यापर्यंत जाऊन पोहोचले आणि साध्यापर्यंत जाऊन पोहोचल्यानंतरही ज्यांनी जगासाठी वाटचाल चालू ठेवली असे साधू संत यांच्या आणि कृपा आशीर्वादाने आणि आपल्या सर्व भाविक भक्तांच्या प्रयत्नाने सहकार्याने आपल्या स्वतःच्या भाग्याने आणि सुरुवात केलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि आज आपल्या सप्ताहाचा आणि चतुर्थ दिवस आहे। आणि या ठिकाणी भगवान परमात्म्याची वाङ्मय मूर्ती श्रीमद भागवत कथा आपण श्रवण करीत आहात। वामन भगवान परमात्म्याचं चरित्र आपण पाहिलं। तुका म्हणे बळी आणि जीव दिला बाहेर। भगवान परमात्म्याला 3 पावलं भूमी म्हणजे तन मन धन दिल्यानंतर तो भगवान परमात्मा ही आपली इच्छा पूर्ण करतो। एवढंच नाही तर आपलं घर सोडून सुद्धा जायला तयार नाही। आणि देव जर घरी आला तर लक्ष्मी सुद्धा आपोआप घरी येते। आपल्याला लक्ष्मी यावी वाटते की नाही घरी? हा, प्रत्येकाला वाटते ना की घरी लक्ष्मी आली पाहिजे। लोक म्हणतात लक्ष्मी नांदली पाहिजे घरी, बरोबर आहे ना?
मग लक्ष्मी घरी यायला पाहिजे. आणि लक्ष्मीचा पती जर कुणाला आवडत नसेल तर ती त्या घरी जाईल का? आहे की नाही? आणि कदाचित लक्ष्मीची इच्छाही असली तर त्याने नाही म्हटलं तर मग आहे की नाही? मुलगी घरी यायला पाहिजे आपल्याला वाटते, पण जवायाने येऊ नाही दिलं तर मग तसं आहे ना ते, आहे की नाही? त्यापेक्षा भगवान परमात्म्याला घरामध्ये आणलं ना, त्याला आपल्या घरात का कोंडलं ना, ते लक्ष्मी सुद्धा घर सोडून जात नाही. साठविला हरी जे हृदय मंदिरे, है की नाही? संपुष्ट हृदय पेटी करुणी पोटी साठव. धरीला पंढरीचा चोर घडा बांधून हृदय बंदी खाना केला. आणि आता विठ्ठल कोंडून कोंडून धरीन. म्हणजे भगवान परमात्मा का आपण घरामध्ये आणला, त्याची भक्ती का केली ना, लक्ष्मी कुठं जाणार आहे? कारण जिथं देवाचे चरण आहे तिथं लक्ष्मी आहे. बरेच लोक असे असतात की बा लक्ष्मी घरी यायला पाहिजे इच्छा करतात, पण देव आवडत, त्याची कथा कीर्तन दान धर्म ह्या गोष्टी आवडत नाही. मग लक्ष्मी कशी काय येणार आहे घरामध्ये? नाही, कारण जिथं देवाचे चरण आहे तिथं लक्ष्मी आहे. पाय लक्ष्मीच्या हाती, आहे की नाही? ते चरण सोडून जाऊ शकत नाही. मग लक्ष्मी यायला पाहिजे वाटत असेल तर आधी त्याचे चरण घरात आणा, ती आपोआप येते. तिला बोलवण्याची गरज नाही. आणि सत्यव्रतासाठी त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने मत्स्य अवतार सुद्धा धारण केला. आणि नंतर परीक्षित राजा आणि शुकदेव यांच्या संवादामध्ये शुकदेवाने सांगितलं परीक्षित राजाला की राजा, अरे सूर्यवंशामध्ये सुद्धा त्या भगवान परमात्म्याने अवतार घेतला. अनेक अवतार त्या भगवान परमात्म्याचे झाले. त्यामध्ये सूर्यवंशामध्ये सुद्धा रामचंद्रांचा अवतार झाला. परीक्षित राजाने विनंती केली की मला सविस्तर ते चरित्र ऐकण्याची इच्छा आहे. नारायणाचा पुत्र ब्रह्मदेव, ब्रह्मदेवाची उत्पत्ती नारायणापासून. नारायण का म्हटले? कारण जेव्हा प्रगट केलं त्यांना, प्रगट झाले जेव्हा कोटेच न होते काही, नाही, वर्ण नाही, तेथे एक ढालगज निर्माण झाली वगैरे. लहान बालक त्या ठिकाणी पिंपळाच्या पानावर तप करायचं सांगितल्यानंतर घनघोर तपश्चर्या केली. घाम निघाला, त्याचा शिर सागर झालं. नार म्हणजे पाणी, ऐन म्हणजे शेण करणे, म्हणून त्याला नाव नारायण पडले. असा तो नारायण. आणि त्याच्या नाभी कमळातून ब्रह्मदेवाची उत्पत्ती. ब्रह्मदेवाने त्या कमळाच्या देठामध्ये शोधण्याचे प्रयत्न केले की आपल्याला कोणी निर्माण केलं, अंत लागला नाही. असे ते ब्रह्मदेव. आणि ब्रह्मदेवाचे मरीची झाले. मरीची पासून कश्यप, आणि कश्यपाचा विवस्वान सूर्य झाला. त्यांचा पुत्र श्राद्ध देव झाला. त्याच्या पत्नीचं नाव आहे श्रद्धा देवी. त्यांना पुत्र संतान नाही. आणि वशिष्ठ ऋषींनी यज्ञ केला. या सूर्यवंशामध्ये
प्रत्येक राजाचा विचार केला तर यांना पुत्र कामेष्टी यज्ञ केल्याशिवाय पुत्र झाला नाही. आणि पुत्र होण्यासाठी यज्ञ केला पण कन्या झाली आणि तिचं नाव इला ठेवलं. आणि परत वशिष्ठ ऋषी पुन्हा यज्ञ करतात आणि त्या इलाला त्या ठिकाणी मुलगा केल्यानंतर सुदुम्न त्याचं नाव आहे. आणि एक दिवस तो घोड्यावरती बसून रानामध्ये गेला मृगया करायला. रानामध्ये जात असताना एका जागी गेला, त्या ठिकाणी तो स्त्री झाला. घोड्याच्या देहात सुद्धा बदल झाला. 18 पुराण आहेत, प्रत्येक पुराणामध्ये कथा वेगळी वेगळी आहे. शिवपुराणामध्ये सुद्धा ही कथा येते बरं का. आणि तिथं गेल्यानंतर त्याच्या देहात बदल झाला, घोड्याच्या देहात बदल झाला. परीक्षित राजाने विचारलं असं का झाले, परत तो स्त्री का झाला. एक वेळचा प्रसंग आहे. पार्वती माता आणि भगवान शिवजी आणि यांच्या क्रीडेमध्ये बाधा आणली. देवता गेले त्या ठिकाणी गाराणं घेऊन आणि लाजल्या पार्वती माता. आणि पार्वती माता लाजल्या आणि पार्वती मातेने तेव्हापासून शाप दिला की जो कोणी परत या ठिकाणी येईल तो स्त्री होईल, असा शाप दिला होता. जो पुरुष येईल तो स्त्री होईल. मग देवताही जायचे नाही तिथं. आणि या सुदम्नाला त्या ठिकाणी माहिती नसल्यामुळे तो तिथं गेला, त्याच्या देहात बदल झाला. आणि नंतर तो 1 महिना पुरुष आणि 1 महिना स्त्री राहायचा. आणि पुढे चंद्राचा पुत्र बुध जो गुरुपत्नीपासून झालेला होता, आणि त्याचा पुत्र बुधचा पुरुरवा नावाचा. आणि त्या बुधापासून त्याला पुरुरवा नावाचा पुत्र झाला. आणि बुधाशी हिचा विवाह झाला होता. कोणाचा? हिलाचा. म्हणजे हिलाने बुधाशी विवाह केला, त्यांच्यापासून पुरुरवा नावाचा पुत्र झाला. त्याला राज्यावरती बसवले. आणि नंतर त्याला काही पुत्र झाले, त्यांची नावं अशी आहेत: इक्ष्वाकु, नृग, शर्याती, दिष्टी, करुष, नरिशंत, पृषग्न, नभग, कवी, दृष्ट असे पुत्र झाले 10. आणि इथून सर्व सूर्यवंशाचा विस्तार झाला. त्यांचा एक पुत्र जो आहे शर्याती नावाचा, त्याच्या कन्येचं नाव आहे सुकन्या. आणि सुकन्या एक दिवस मैत्रिणींना घेऊन रानामध्ये गेल्यानंतर एक वारुळ आहे आणि वारुळातून 2 वस्तू अशा चमकताना तिला दिसल्या. तिला वाटलं काहीतरी वस्तू आहे. तिने 2 काटे घेतले आणि त्या वस्तूंना काटे टोचले तर तिकडनं रक्त आलं. कारण ते चमकणारी वस्तू नव्हती कोणती, ते होते च्यवन ऋषीचे डोळे. च्यवन रूपी त्या ठिकाणी तपश्चर्या करत होते. वारुळ चढलं होतं आणि दोन्ही डोळ्यातून रक्ताच्या धारा आल्यानंतर ते रक्त बाहेर आलं. सुकन्येला कळालं की काहीतरी चूक झाली. सर्व महालात आले आणि महालामध्ये आल्यानंतर परिणाम असा झाला, च्यवन ऋषींच्या शापामुळे त्या नगरातील सर्व स्त्री पुरुष बाल वृद्ध पशु पक्षी सर्वांचं मूलमूत्र बंद झालं. आणि मलमूत्र बंद झाल्यानंतर श्रवणाला त्रास होऊ लागला. राजाने प्रत्येकाला विचारलं की तुम्ही काही कोणाचा अपराध केला का. सुकन्याने खरं सांगितलं.
कारण माणसाच्या हातून काही चूक झाली ना तर ते लवकर सांगितल्या गेले पाहिजे. चूक झाकून ठेवू नये उलट. आणि सुकन्याने सांगितल्यानंतर की मी असा अपराध केला. सऱ्या तिने आपली कन्या घेतली, ऋषीच्या जवळ आले आणि ऋषीला सांगितलं की आम्हाला माफ करा, माझ्या कन्येकडून चूक झाली. त्याचा परिणाम की सर्व नगरातील सर्वांना भोगावा लागत आहे. हिला माफ करा. तुम्ही म्हणसाल ते मी करायला तयार आहे. म्हणे तुझ्या कन्येला माझ्याशी विवाह करायचं सांग. आता च्यवन ऋषी हे पूर्ण म्हातारे झालेले आहेत आणि सुकन्या तारुण्य अवस्थेमध्ये आहे. तर सुकन्येने आनंदामध्ये त्यांच्याशी विवाह केला आणि पतिव्रता धर्माचं पालनही केलं. आणि पतीची सेवा करत असताना तिची भेट अश्विनी कुमारांशी झाली. आणि अश्विनी कुमारांनी जेव्हा सर्व हकीकत माहिती पडल्यानंतर अश्विनी कुमारांनी अनेक प्रकारच्या वनस्पत्या एकत्रित केल्या आणि अनेक प्रकारच्या वनस्पत्या एकत्रित केल्या आणि त्याचा एक प्राश बनवला. आणि तो सांगितला की तुमच्या पतीला खाऊ घाला. सुकन्येने अश्विनी कुमारांनी एक वनस्पत्यांपासून प्राश बनवला, सुकन्याला दिला. सुकन्येने आपल्या पतीला च्यवन ऋषींना दिला आणि तो प्राच खाल्ल्यामुळे च्यवन ऋषी तरुण झाले. म्हातारे होते ना, तरुण झाले. म्हणून तेव्हापासून ते नाव पडलं च्यवन प्राश, आहे की नाही. आता कोणत्या कंपनीचा खावं ते काही मी सांगत नाही, पण जे काय ते जुनच आहे. गजर करा एक वेळ. हरी हा ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. वासुदेवाय प्रभु वासुदेवाय. वासुदेवाय प्रभु वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि नंतर पुढे त्यांचा दुसरा एक पुत्र आहे, त्याचं नाव नभग आहे. आणि नभग त्याच्यापासून पुत्र झाला, त्याचं नाव नाभाग आहे. आणि नाभागाचा पुत्र आहे अंबरीश. आणि अंबरीश राजाने जीवनामध्ये एकच साधना केली, ती म्हणजे एकादशीचं व्रत. आणि एकादशीचं व्रत करत असताना बिनचूक व्रत केलं. आणि एकादशी करायची असेल ना तर निराहार तर राहावंच, नियमाने जीवन जगावं. हा, आणि एकादशीच्या दिवशी जागरण करावं, पण भजन कीर्तनकामध्ये. एकादशीला लवकर झोपू नये,
म्हणून मंदिरामध्ये जुने लोक आणि आजही आहे काही काही गावामध्ये परंपरा भजन कीर्तन असते. एकादशीच्या दिवशी तर असं पाहिलं तर पाणी सुद्धा चालत नाही, है की नाही? हा, निर्जलाचं काय, पण कोणत्याही एकादशीला आहे की नाही, हा, पाणी चालत नाही. पण आता आम्हाला जमत नाही तर तुम्हाला सांगा का आम्ही, है की नाही? हा, नावच आहे निर्जल, आहे की नाही? मग नाही काही बा पूर्ण एकादशी जमणार तर मग एकच बरी आहे म्हणून निर्जला, आहे की नाही? पण तसं नाही, कोणत्याही एकादशीला, बरं का? पण आता आपल्याला जमेल का ते? संसार जीवाला एवढं नाही शक्य. मग काही पळवाट सांगितली त्याच्यामध्ये आपल्याकरता. मग एकादशीच्या दिवशी तसं राहून जमणार नाही तर थोडं दूध प्यावं. दूध पिऊन नाही जमलं समजा, मग काहीतरी फळं खायचे. फळं खाऊन नाही जमलं समजा तर मग गुळ शेंगदाणे, तेही खाऊन नाही जमलं समजा तर मग प्लेटभर साबुदाण्याची उसळ खायची. आणि प्लेटभर खाऊन नाही जमलं समजा तर मोठं ताट भरून खायची. पण एकादशी करायची. एक म्हण आहे ना, येता जाता चालत, पण एकादशी, एकादशीच्या दिवशी अन्न सेवन करू नये, कारण जगातील सर्व पाप अन्नाच्या आश्रयाने असतात त्या दिवशी. म्हणून जो अन्न सेवन करेल ना ते पाप न करता त्याच्या डोक्यावर येत. हा, एखाद्याला डॉक्टर साहेबांनी सांगितलं असेल उपवास करू नका, तो भाग वेगळा आहे. आतापर्यंत कदाचित कोणी केली नसेल तर पुढची एकादशी आपली सुरुवात करून द्यायची. डॉक्टरांनी कदाचित सांगितलं की बा तुम्हाला 10 दिवस आता अन्न खाता येणार नाही, तर लोक ऐकतात की नाही? सलाईनवर जगायला तयार आहे आपण, है की नाही? मग एका दिवसाने काय फरक पडते? वर्णन केलं की काय तुझा जीव, एका दिवसाने काय फरक पडते? म्हणून एकादशीचं व्रत करावं. भगवान परमात्म्याला आवडणारं व्रत आहे एकादशीचं. बाकीचेही व्रत आहेत, व्रत म्हटलं तर रोज आहे, पण सर्वांमध्ये आवडणारं व्रत म्हणजे एकादशीचं व्रत आहे. व्रता माझी व्रत श्रेष्ठ एकादशी, प्रिय भगवंतासे कोटी गुण आहे. आणि या व्रताचा महिमान असा आहे, ऐका व्रताचे महिमान, ऐका व्रताचे महिमान. नेहमी आचरती जन, नेहमी आचरती जन. गाती ऐकती हरि कीर्तन, गाती ऐकती हरि कीर्तन. ते समान विष्णु से, ते समान विष्णु से. ऐका व्रताचे महिमान, ऐका व्रताचे महिमान, ऐका व्रताचे महिमान, ऐका व्रताचे महिमान. ऐका व्रताचे महिमान, ऐका व्रताचे महिमान, ऐका व्रताचे महिमान, ऐका व्रताचे महिमान. ऐका व्रताचे महिमान, नेहमी आचरती जन. गाती ऐकती हरि कीर्तन, हे समान विष्णुसी. ऐका व्रताचे महिमान, नेहमी आचरती जन. गाती ऐकती हरि कीर्तन, हे समान विष्णुसी. ऐका व्रताचे महिमान, नेहमी आचरती जन. गाती ऐकती हरि कीर्तन, ते समान विष्णु.
ते विष्णू समान आहे. आजच्या दिवशी नेमाने जीवन जगतील, निराहार राहतील आणि जागरण करतील ते समान विष्णूशी म्हटलेलं आहे. आणि एकादशीचं महत्व असं आहे, एक वेळ रुक्मांगद राजाच्या नगरामध्ये देवांचं विमान यायचं फुलं चोरायला. फुलांची बाग आहे आणि त्या वाटिकेमध्ये विमान घेऊन यायचे रात्रीला, फुलं चोरले की निघून जायचे. पण एक दिवस त्यांचं विमानच बंद पडलं आणि विमान बंद पडलं आणि ते आमच्या सेवकाच्या हाती लागले. रुक्मांगद राजाने विचारलं, तुम्ही कोण? आम्ही देवता. कशाला आले होते? फुलं घ्यायला. विमान बंद पडलं आमचं. मग सुरू होत नाही म्हणे, नाही याचं पार्ट काही इथं मिळत. पण एखाद्याने जर आज एकादशी केली असेल, आज एकादशीचं व्रत आहे, आणि तुमच्या नगरामध्ये जर कोणी एकादशीचं व्रत केलं असेल तर त्याचा हात लागला ना आमच्या विमानाला की विमान आमचं स्वर्गाला जाईल. रुक्मांगद राजाने दौंडी द्यायची सांगितली. दौंडी देणारे नगरात गेले की जो कोणी आज निराहार असेल, ज्याने अन्न सेवन केलं नसेल, त्याचा हात लागल्यानंतर देवांचं विमान स्वर्गाला जाणार आहे आणि रुक्मांगद राजे त्यांना बक्षीस देणार आहे. समोर कोणीच येत नाही, कारण एकादशी कोणालाच माहिती नाही. दौंडी देणारे पूर्ण गाव नगरामध्ये कंटाळून गेले, पण एकही गिऱ्हाईक लागलं नाही. आणि महालाकडे येता येता एका वट्यावरती एक आजी बसलेली आहे. हे भाऊ, कसली दौंडी आहे? म्हणे आजी तुला काय सांगून उपयोग आहे? म्हणे सांग ना भाऊ. झुरळाशी काम पडतं म्हणता. म्हणे राजाच्या नगरामध्ये आज देवांचं विमान बंद पडलं वाटिकेमध्ये. जो एकादशीचा उपवास केला असेल, अन्न सेवन केलं नसेल, त्याचा हात लागला की विमान चालू होणार, राजा बक्षीस देणार. म्हणे माझी सुनबाई आहे म्हणे उपवाशी, आज ती पाणी सुद्धा पिली नाही. पाणी सुद्धा पिली नाही? म्हणे नाही ना. म्हणे काय कारण? म्हणजे माझ्या मुलाचं तिचं झालं भांडण. म्हणे त्या दिवशी बी तर झालतं ना वाटते, परवा म्हणे तेव्हाही झालतं, पण तिनं काही ऐकलं नाही म्हणे. आज सकाळी 4 वाजता तिचं भांडण झालं म्हणे मुलाशी. तिचं चाललं म्हणे तोंड आणि त्याचं चालला म्हणे हा. हे तुम्हाला परत माहित आहे ना. हा. आणि मग येईल का ती विमानाला हात लावायला? अरे म्हणे एका शब्दात ऐकणारी असती तर सकाळी 4 वाजता मार खाल्ला असता का? हेही बरोबर आहे. माझ्या मुलाला बोलावं म्हणे. बोलवलं. मग त्याने सांगितलं चाल विमानापर्यंत. निघाली आणि विमानाला हात लावला. विमानाला हात लावल्यानंतर विमान स्वर्गाला गेलं. बरं का? एकनाथ महाराजांनी अभंगात वर्णन केलेलं आहे हे. रुक्मांगद राजाचा प्रसंग हा पौराणिक दृष्टांत आहे. बरं का? हा. आणि संतान मान्य दृष्टांत आहे. रुक्मांगद एकादशी नगरी नेली वैकुंठात. आणि नंतर रुक्मांगद राजाने नगरातील संपूर्ण लोकांना आणि एकादशीचं व्रत करायचं सांगितलं. सर्वांनी एकादशीचं व्रत केलं. परिणाम असा झाला की सर्व नगरी वैकुंठाला गेली. जो एकादशीचं व्रत नियमाने करतो ना त्याला वैकुंठात जागा मिळते. कुठं जागा मिळते? वैकुंठामध्ये. व्रत करी जो नेमाने, व्रत करी जो नेमाने, व्रत करी जो नेमाने, व्रत करी जो नेमाने, त्यासी वैकुंठ असी मिले, त्यासी वैकुंठ असी मिले.
व्रत करी जो नेमाने व्रत करी जो नेमाने व्रत करी जोने माने व्रत करी जोने माने व्रत करी जोने माने व्रत करी जो नेमाने नेमाने व्रत जर केलं एकादशीचं तर त्याला वैकुंठात जागा मिळते. एक म्हणे महाराज म्हणून तर मला एकादशीचं व्रत मी करत नाही. म्हणलं काहून? म्हणे महाराज लोकांनी तर सांगितलं की एकादशी करणाऱ्याला वैकुंठात जागा मिळते. म्हणे अजून मला जायचं नाही. म्हणजे तो कशाला समजलं वैकुंठ? गावाच्या बाहेर ठिकाण असतं ना त्याला नाव देतात लोक वैकुंठ धाम, है की नाही? ते स्मशानच आहे. हा, पण वैकुंठ कशाला म्हणतात? हा, वैकुंठाची व्याख्या काय? ज्ञानोबरांनी हरिपाठामध्ये वैकुंठाची व्याख्या केली. तुमच्या लक्षात आलं असेल सर्वांच्या? आलं? हरिपाठामध्ये वैकुंठ म्हणजे काय हे सांगितलं. ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ, ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ, देवा पाठ हरी हा वैकुंठ देवा पाठ हरी हा वैकुंठ भरला गणदाट हरी दिसे, भरला गणदाट हरी दिसे, हरी मना हरी मुखे मना, हरी मुखे मना, हरी मुखे मना, भरला घनदाट हरी दिसे भरला घनदाट हरी दिसे हरी मुखे मना, मना हरी मुखे मना मुखे मना हरी मुखे मना ज्ञानदेवा पाठ आणि हरी हा वैकुंठ, आहे की नाही? ज्ञानदेवा पाठ आणि हरी हा वैकुंठ म्हणजे त्याला वैकुंठात जागा मिळते. म्हणजे भगवान परमात्मा त्याच्याशी एकरूप व्हायला मिळते. एवढं सोपं आहे का? वैकुंठाची प्राप्ती कुणालाही होईल का? नाही नाही. कसंही केलं तर लोक तर पत्रिकेत नाव टाकतातच. काय? वैकुंठ, कैलास, स्वर्ग, फोटोवर बी नाव असते की नाही? सर्व गावाला माहिती असतं की हे नरकातच गेलं, आहे की नाही? हा, पण तरी सुद्धा फोटोवरती पहा वैकुंठवासी ज्याला आयुष्यभर देव आवडला नाही आणि त्याच्याही फोटोवर काय असते, आहे की नाही? हा, वैकुंठाची व्याख्या एवढी सोपी थोडी आहे. नाही नाही नाही. अरे त्या वैकुंठातून तुलसी माता जर आली तर वैकुंठ सोपं कसं असेल? वैकुंठाहुनी आली आणि धन्य तुलसी मावली. हा, अरे वैकुंठामध्ये जागा कसं मिळेल? भगवान परमात्म्याचं राहण्याचं ठिकाण आहे वैकुंठ. हा, त्याला काय म्हणतात? वैकुंठ नायक. हा, हरिपाठामध्ये परत सांगितलं. हरिपाठ खूप सुंदर ग्रंथ आहे. माणसाने जीवनामध्ये एकादशीचं व्रत, भगवान परमात्म्याचं नामचिंतन, कथा श्रवण करणं वगैरे ह्या गोष्टी केल्यानंतर त्याला तिथं राहायला घर मिळते. कुठे? हा, जसं एखाद्या माणसाचं गावातही घर असते आणि शहरात बी राहते, आहे की नाही? तसं इथं तर घर आहेच आपलं. हा, पण तिथं सुद्धा घर झालं पाहिजे. वैकुंठी भुवनी घर केले, आहे की नाही? हा, त्या भूमीमध्ये, हा, आहे की नाही? तिथं सुद्धा घर होणं गरजेचं आहे. भगवान परमात्म्याच्या जवळ घर झालं पाहिजे. त्याला समीपता मुक्ती म्हणतात. हा, आणि देवाच्या ठिकाणी राहणं म्हणजे सलोकता मुक्ती. आणि देवासारखं स्वरूप होणं याला स्वरूपता मुक्ती म्हणतात. आणि
भगवान परमात्म्याचं स्वरूप आपल्याला मिळाल्यानंतर स्वरूप आहे काय म्हणता है की नाही? मुक्त्यांचं आहे. आणि पुढे त्या भगवान परमात्म्याच्या स्वरूपासारखं झालं की स्वरूपता आहे की नाही. आणि नंतर पुढे आहे सायुज्यता आहे की नाही. म्हणजे आता आपण वेगळं नाही, तो आणि मी नाही तुझा आहे की नाही. आता काहीच करणे नाही, कोणतं कर्म शिल्लक राहिलं नाही. आणि कापूर आमच्या गावामध्ये यज्ञ केला होता एक वेळ. त्या यज्ञात 10 ट्रक कापूर टाकला यज्ञात. किती? त्याची राख झाली फक्त 1 ट्रक. लक्ष आहे तुमचं नाही का? म्हणजे पहा आहे की नाही. हो, नेहमी श्रोते आहे ना तुम्ही. कापूर किती जाळला तरी राख होत. हा, कापुराचे भाती काहीच समाप्ती आहे की नाही. याला म्हणतात सायुज्यता मुक्ती. म्हणजे एकादशी व्रत करणाऱ्याला या 4 मुक्त्या सुद्धा मिळतात आहे की नाही. सलोकता, समीपता, सायुज्यता आणि स्वरूपता आणि सायुज्यता 4ही मुक्त्या सुद्धा मिळतात. हरिपाठात सांगितलं की नाही, त्याने मुक्ती 4ही कुणी नाही त्याने आहे की नाही. कारण एकादशीच्या दिवशी नामचिंतनही झालं पाहिजे, नेमाने जीवन जगलं पाहिजे. तेव्हा कुठं वैकुंठात जागा मिळते. जो एकादशीचं व्रत करेल त्याला वैकुंठात जागा मिळते, हा आपला विषय. आणि एकादशीचं व्रत करायचे अंबरीश राजे बिनचूक व्रत केलं. परंतु एकादशीचं पारण सोडण्यासाठी वर्षातून 1 वेळ वारकरी त्यांना जेवण दिलं पाहिजे. म्हणून आधी काय करायचे लोक? बारसा घ्यायचे. एक तरी वारकरी जीव घातला गेला पाहिजे. हो, वर्षातून का होईना. या सप्त्यातल्या ज्या पंक्ती असतात ना, या पंक्ती विनाकारण नसतात. या पंक्तींचं फल आहे बरं का. अन्नदान केलं तर केव्हाही फल आहे, पण सप्ताती पंगत म्हणजे विशेष फल देणारी पंगत आहे. पाणी जरी पाजलं सप्ताहामध्ये कुणाला पाणी, तरी त्याचं फल आहे. आणि या ठिकाणी बारस सोडायला कोणीतरी पाहिजे तर फल आहे. आणि अंबरीश राजाने निमंत्रित केलं दुर्वास ऋषींना बारस सोडायला. स्नानाला गेले शिष्य घेऊन. आता शिष्य घेऊन स्नानाला गेल्यानंतर इकडे वेळ झाली. कारण एकादशीचा उपवास सोडायचा असेल ना, तर तो मध्याह्न कालाच्या आत सुटला पाहिजे. पुढे जर गेला तर त्याचं फल मिळत नाही. काही काही लोक काय करतात, एकादशी धरतात पण 12 वाजाची वाट पाहतात है ना. 12 वाजले रातचे की म्हणतात झाली एकादशी, आता 12:30 झाले का. आता आपल्या वारकरी परंपरेत नाही करत कोणी, पण आम्ही असे पाहिले आहे. एकादशी संपत नाही, ते तारीख संपली, पण एकादशी कुठपर्यंत आहे? जोपर्यंत सूर्यनारायण उगवत नाही. कारण तिथी आहे एकादशी, तोपर्यंत चालते. आणि मध्याह्न कालाच्या पुढे एकादशीचा उपवास सोडल्यानंतर त्याचं फल मिळत नाही. पण हा नियम सप्त्यात चालत नाही, कारण सप्ताहामध्ये कथाच चालते 12 वाजेपर्यंत. आणि अंबरीश राजाने विचार केला की आता आपल्याला फल मिळणार नाही, वर्षाच्या एकादशीचं फल वाया जाणार. कारण आपण उपवास सोडू शकत नाही. दुर्वास ऋषी निमंत्रित केले आपण, त्यांच्या आधी उपवास सोडू शकत नाही. आणि नाही सोडावं तर फल मिळत नाही, काय करावं. मग त्यांनी हातावरती एक पाण्याचा बुंद घेतला, प्राशन केलं. दुर्वास ऋषींना कळलं आणि दुर्वास ऋषींनी क्रोधायमान झाले, कृत्य निर्माण केली अंबरीश राजाला मारायला. अंबरीश राजाने काही एक केलं नाही, पळाले नाही, काही नाही, देवाचा धावा सुद्धा नाही केला. कारण विश्वास होता ना, है की नाही. कारण आपण जर भक्ती केली त्याची तर रक्षण करणाराही तो आहे.
हा, भक्ती करत असताना जर काही चूक झाली असेल तर ना विषयच नाही, पण आपण बिनचूक भक्ती केली मग त्याच्यावरती भार टाकून द्यावा. भक्ती खरी आहे ना आपली, मग भार त्याच्यावर टाकला पाहिजे. तो कामाने घालू तयावरी भार, तू कामाने घालू तयावरी भार. तुका मने घालू दयावरी भार. तुका मने घालू दयावरी भार. वाह संसार देवा पायी, वाहू हा संसार देवा पायी, देवा पायी. कामने घालू तयावरी भार, तू कामने घालू तयावरी भार. वाहू हा संसार देवा पायी. वाहू हा संसार देवा पायी. देवा पायी. तुका मने घालू दयावरी भार. तुका मने घालू दयावरी भार. तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहुआ संसार देवा पायी. किंवा तुका म्हणे भार घातल्यावरी होईल कैवारी नारायण. ज्यांच्या ज्यांच्यावरती संकट आलं असेल त्यांनी देवावर भार सोपून दिला. हा, देवाने निवारणच केलं ना, कोणाचं केलं नाही. फक्त त्याच्यावर भार टाका. हा, पूर्ण भार टाकला पाहिजे, है की नाही. पूर्ण भार त्याच्यावर टाकला की झालं काम. त्या पेंद्यासारखं नाही करायचं, अर्धेच डोळे झाकले होते पेंद्याने, आहे की नाही. हा, पूर्ण विश्वास नाही ठेवला ना, त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवला पाहिजे. जसं लहान मुलगं त्याच्या बापाने लहान मुलाचे पाय धरले आणि एखाद्या विहिरीत जरी असे केलं त्याला म्हटलं सोडू का तुला, तरी ते हसतं. काय रडत नाही ते. पाय असे धरल्यानंतर विहिरीमध्ये जरी केलं बापाने तरी ते हसतं, कारण त्याला माहिती आहे, अरे मी थोडा रडलो तरी तू बेचैन होतो, तू मला विहिरीत थोडी टाकणार आहे की नाही. तेवढा देवावर विश्वास पाहिजे. एक वेळ पांडवांकडे भोजनाचा कार्यक्रम, सर्वांनी जबाबदारी वाटून घेतली आणि भीमाला सांगितलं. भीमा, युधिष्ठिर म्हणाले तू काय काम करशील, म्हणे तुम्ही म्हणसाल ते. आता यांना माहिती होतं की सर्वच काम नाही करू शकत, थोडं आळशी काम होतं. म्हणे तू एकच काम कर, बाकीचं काही करू नको, फक्त देवाला घेऊन ये. कशाला? भोजनाला. झालं काम तुझं? बरं बरं, काय हरकत नाही. स्वयंपाकाला सुरुवात झाली, भीमदादा झोपले. धर्मराजे गेले, अरे भीमा केला नाही, म्हणे स्वयंपाक तर उद्या. अरे स्वयंपाक झाल्यावर कसा काय जाशील तू, म्हणे जबाबदारी माझी आहे, तुम्ही चिंता करू नका, मला झोपू द्या थोडं. स्वयंपाक तयार झाला, अरे भीमा आता केव्हा जाशील, म्हणे ताट तयार केले का, म्हणे ताट तयार झाल्यावर जाशील, एवढं लांब कसं काय जाशील, म्हणजे चिंता करू नका तुम्ही, ताट तर तयार करा. ताटही तयार झाले. ताट तयार झाल्यानंतर भीमदादाने काय केलं, गदा घेतली आपली, गदा घेतली महालाच्या बाहेर आला, गरगर गदा फिरवली आणि वरती फेकली आकाशामध्ये. हा, भीमाची गदा का सोपी होती. आणि गदा वरती फेकली आणि खाली मान घातली, अशी त्या गदेच्या खाली मान. आणि ती गदा जवळ 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 यायला लागली, 10 फूट 5 फूट, शेवटी 1 फुटावर गदा आली. हा, अर्ध्या फुटावर गदा आली, डोळ्यापुढे चित्र आणा तुम्ही. आणि आता 1 इंच अंतर राहिलं भीमाच्या डोक्यात आणि त्या गदेमध्ये. गदा पडणार आणि टमाटर सारखं डोकं फुटणार,
तेवढ्यामध्ये देव प्रकट झाले, वरच्यावर गदा पकडली. अरे म्हणे भीमा, हा काही वेळा पण आहे म्हणे. देवा थोडा अर्जंट होतं ना. लक्षात आलं ना तुमच्या? एवढा विश्वास त्याच्यावर पाहिजे. हा, तो रक्षण करतो. हा, त्याच्यावर पूर्ण भार टाकला पाहिजे, है की नाही? त्याच्यावर पूर्ण भार टाकला, त्याला पूर्ण आपण शरण गेलो की झालं काम. त्याच्याशिवाय निवारण करणारही कोणी नाही ना, म्हणून त्याला शरण जाणं गरजेचं आहे. म्हणून या शरण जावे, म्हणून या शरण जावे, या शरण जावे, या शरण जावे. सर्व भावे देवासी, सर्व भावे देवासी. तो हा उतरील पार, तो हा उतरील पार, तो हा उतरील पार. सर्व भावे देवासी, सर्व भावे देवासी. उतरील पार, उतरील पार, उतरील पार. आणि म्हणून या शरण जावे, सर्व भावे देवासी. तो हा उतरीला पार भाऊ दुस्तर नदीचा. त्याच्याशिवाय कोणी रक्षणही करू शकत नाही ना. फक्त त्याच्यावर तेवढा विश्वास पाहिजे. आणि अंबरीश राजाने काहीच केलं नाही. फक्त ठाईचं बैसोनी, आहे की नाही? फक्त आवडीने काय करावं, त्याचं नाम चिंतन करावं. भगवान परमात्म्याला चिंता वाटायला लागली अंबरीश राजाची. भगवान परमात्म्याने काय केले, आपलं सुदर्शन चक्र पाठवलं. आधी त्या कृत्याचा नाश केला. ते सुदर्शन चक्र तेवढ्यावर थांबलं नाही. ते सुदर्शन चक्र सरळ गेलं तर दुर्वास ऋषींच्या पाठीमागे. दुर्वास पुढे चक्र मागे, दुर्वास पुढे चक्र मागे. दुर्वास ऋषी देवाकडे गेले. देवा, तुमचं चक्र आवरा, मला माझा घात करेल. त्यावेळेला देवाने सांगितलं, ते माझ्या हाती नाही. आता जसं एखाद कुत्र एखाद्याला जर चावायला लागलं तर मालकाने त्याला आवाज दिला, मोत्या गप, तर ते थांबू शकतं. हा, पाळलेलं कुत्र. पण पुढे तेच कुत्र जर पिसाळलं ना, मग ते मालकाचं तर ऐकत नाही, उलट मालकालाही फोडायला तयार राहील. पिसाळलेलं कुत्र काय. तसं माझं सुदर्शन चक्र जे आहे ना, हे पिसाळलेलं आहे. आता माझंही ऐकणार नाही, कारण तुम्ही माझ्या भक्ताला त्रास दिला, माझ्या भक्ताला मारण्यासाठी कृत्य निर्माण केली. आता ते चक्र माझ्याही आज्ञेत नाही. तुम्हाला वाचायचं असेल तर तुम्ही माझ्या भक्ताची आणि शरणागती पत्करा. अंबरीश राजाला शरण जा. एवढे दुर्वास ऋषी आयुष्यभर ज्यांनी तपश्चर्या केली बर का, खंडीचे खंडी शिष्यमंडळ ज्यांचं होतं, हा, ते दुर्वास ऋषी आणि अंबरीश राजाला शरण गेले. हवा वारकऱ्याचा अधिकार एवढा आहे. अंबरीश राजाचं वारकरी जीवन, आणि अंबरीश राजाला दुर्वास ऋषी शरण आले. एवढं एकादशीचं फल आहे. नेमाने एकादशी केली तर. आणि नंतर पुढे अंबरीश राजाच्या वंशामध्ये पुढे यवनासु नावाचा राजा झाला. सूर्यवंशात कोणते कोणते राजे झाले ते पाहतोय आपण. रामचंद्रांच्या वंशामध्ये कोण कोण राजे झाले रामचंद्रांच्या आधी. नारायणापासून सुरुवात झाली आणि यवनासु नावाचा राजा झाला. त्याचा पुत्र सत्यव्रत, आणि सत्यव्रताचा पुत्र पुढे हरिश्चंद्र राजा झाला. आणि हरिश्चंद्र राजामध्ये सत्वशील राजा आहे. शब्द गेला गेला. एक वेळ ब्रह्मसभेमध्ये हरिश्चंद्र राजाची चर्चा झाली की तसा राजा होणार नाही, सत्वशील राजा आहे.
परीक्षा पाहण्यासाठी आणि विश्वामित्रांनी स्वप्नामध्ये दान मागलं. कोणाच्या? हरिश्चंद्र राजे. आणि हरिश्चंद्र राजाने सुद्धा स्वप्नामध्ये काय पाहिजे म्हणजे तुझं राज्य पाहिजे. स्वप्नात राज्य दान देऊन टाकलं. कशात? स्वप्नात. आपण जागृत अवस्थेमध्ये एखाद्या वेळेला जर कबूल केला तरी ते यायला तयार नाही राहत. स्वप्नामध्ये राज्य दान दिलं. जागृत अवस्थेमध्ये राज्य दान दिलं. विश्वामित्राने सांगितलं हरिश्चंद्र राजाला, अरे तू दान दिलं, दक्षिणा दिली नाही, आणि दक्षिणा दिल्याशिवाय मी तुझ्या दानाचा स्वीकार करणार नाही. त्या दक्षिणासाठी स्वतःला विकलं. स्वतःला डोंब्या घरी. त्या दक्षिणाही विश्वामित्राने चोरून नेली होती. किती सत्व. तारामतीला सुद्धा सेवक म्हणून स्वतःला विकले तारामतीने एका ब्राह्मणाकडं. आणि तिच्या सोबत गेला आपला लहानसा कवडा रोहिदास. ब्राह्मण होता पण विचाराने वाईट होता. पण ती कसं तरी तिचं शिलाचं रक्षण करायची त्या ठिकाणी. ब्राह्मण पत्नी सुद्धा वाईट होती. ते सुद्धा तिला त्रास द्यायची, मारायची. राजाची कन्या कधी पावलं फुलाच्या शिवाय खाली पडले नाही असे पावलं. सेवेमध्ये सत्व जाऊ दिलं नाही. सांगलं सुद्धा नाही की मी हरिश्चंद्र राजाची पत्नी आहे. आणि हरिश्चंद्र राजाने इकडे डोंब्या घरी पाणी भरावं, घरकाम सर्व करावे. एवढंच नाही, त्या डोंब्याने कधी वमन केली तर ते हातामध्ये घ्यायचा. सत्व जाऊ दिलं नाही. आणि इकडं लहानसा तो रोहिदास आपल्या आईला मदत करायचा. आणि आईसाठी फुलं आणायला गेला पूजेसाठी. आणि फुलं आणायला गेल्यानंतर त्या रोहिदासाला तक्षकाने दंश केला. तक्षकाने दंश केल्यानंतर त्या रोहिदासाचा देह हातावरती घेऊन आक्रोश करून रडत आहे तारामती. आधीच दुःख जीवनामध्ये कोणतं राज्य केलं ते दुःख, पतीची आपली ताटातूट झाली ते दुःख, आणि पती नसताना पुत्र जाणे हे दुःख. पण सत्व जाऊ दिलं नाही डोळ्यामध्ये. बरं का, रडली तारामती पण दिसायला तयार नाही डोळ्यातले अश्रू. काहींनी तर तिला नरभक्षक म्हणून मारण्याचे प्रयत्न सुद्धा केले. आणि मशानभूमीमध्ये आली. आणि मशानभूमीमध्ये आल्यानंतर चिता रचली. त्या चितेवरती त्या रोहिदासाचा देह ठेवला. आणि अग्निदाग देणार तेवढ्यामध्ये एक आवाज आला की तुम्हाला इथं याला अग्निदाग देता येणार नाही, इथं काहीतरी कर भरावा लागतो, आणि तुम्ही काहीतरी कर भरल्याशिवाय तुम्हाला अग्निदाग देता येणार नाही. तारामतीने सांगितलं की माझ्याजवळ काहीच नाही. अंधारामध्ये दोघांचे चेहरे दिसत नाही, पण दोघांनाही आवाज ओळखीचा वाटला. तारामतीने त्या आवाजाला ओळखले आणि त्या आवाजाने ह्या तारामतीचा आवाज ओळखला. कारण जो आवाज आला की इथं तुम्हाला याला दहन देता येणार नाही, तो आवाज दुसरा तिसरा कोणाचा नसून हरिश्चंद्र राजाचा दे. आणि हा आवाज तारामती त्या ठिकाणी ओळखला हरिश्चंद्र राजाने की हा पुत्र म्हणजे आपला रोहिदास आहे. पण डोळ्यात अश्रू येऊ दिले नाही. सांगितलं तारा, तू जरी माझी पत्नी असेल, हा माझा पुत्र असेल,
पण इथं काहीतरी दिल्याशिवाय तुला धन देता येणार नाही. अर्ध वस्त्र फाडलं तारामतीने सांगितलं हे घ्या, एवढं तरी घ्या. आणि अग्नी त्याग द्यायला लागले. तेवढ्यामध्ये सर्व देवता त्या ठिकाणी प्रकट झाले. विश्वामित्र सर्व आले त्या ठिकाणी आणि हरिश्चंद्र राजा आणि पुष्पवृष्टी करतात यांच्यावरती. हरिश्चंद्र राजावरती तारामतीवरती पुष्पवृष्टी केली. फार मोठा प्रसंग आहे. आणि अरे सांगितलं तुझा रोहिदास जो आहे ना तो मेलेला नाही. विश्वामित्राने सांगितलं हे तुझी परीक्षा होती. अरे तुझं राज्य जसं आहे तसंच आहे, तुझं राज्य तुझंच आहे. आणि रोहिदासही जिवंत केला. रोहिदास जसा झोपेतून जाग व्हावा एखादा माणूस तसा उठून बसला. तारामतीने रोहिदासाला हृदयाला कवटाळले. असा सत्वशील राजा हरिश्चंद्र राजा. माणसाच्या जीवनातलं सर्व गेलं तरी चालते, पण सत्य गेलं ना पाहिजे. सत्य जर टिकून ठेवलं तर बाकीच्या गोष्टी आपोआप आपल्या जीवनात येतात. गजर करा एक वेळ. अरे मैं राधे राधे गाऊ श्याम तेरी कलियन में. राधे राधे गाओ श्याम तेरी कलियन में. मैं राधे राधे गाऊ श्याम तेरी कलियन में. राधे राधे गाओ श्याम तेरी कलियन में. श्याम तेरी कलियन में, श्याम तेरी कलियन में. श्याम तेरी कलियन में. श्याम तेरी कलियन में. मैं राधे राधे गाऊ श्याम तेरी कलियन में. मैं राधे राधे गाओ श्याम तेरी कलियन में. इस कलियन में मीठी खाई कलियन में मीठी खाई. और सतूने अंग लगाई. तूने आंख लगाई. इस कलियन में मीठी खाई कलियन में मीठी खाई. और सतूने अंग लगाई. और तूने आंख लगाई. मैं भी जिम जिम गाऊं श्याम तेरी कलियन में. राधे राधे गाओ श्याम तेरी कलियन में. मैं राधे राधे गाऊं श्याम तेरी कलियन में. राधे राधे गाओ श्याम तेरी कलियन में. इस गलियन में हो खेले. कलियन में होली खेले. इस गलियन में खेले. कलियन में होली खेले. भरी पिचकारी रंग उड़ावे. पिचकारी रंग उड़ाए. मैं रंग रंग जाऊं श्याम तेरी गलियन में. राधे राधे गाओ श्याम तेरी कलियन में. मैं राधे राधे गाऊं श्याम तेरी गलियन में. राधे राधे गाओ श्याम तेरी कलियन में. श्याम तेरी गलियन में, श्याम तेरी गलियन में. हो तेरी कलियन में. श्याम तेरी कलियन में. आओ श्याम तेरी गलियन में, श्याम तेरी गलियन में. श्याम तेरी कलियन में. श्याम तेरी कलियन में. मैं राधे राधे गाऊं श्याम तेरी गलियन में. राधे राधे गाओ श्याम तेरी कलियन
भगवान की जय. आणि त्या हरिश्चंद्र राजाच्या वंशामध्ये रोहित नावाचा राजा झाला. आणि रोहितचा पुत्र पुढे हरित झाला. आणि हरितचा पुत्र चंप झाला. चंपाचा पुत्र पुढे सुदेव झाला. आणि सुदेवचा पुत्र पुढे विजय झाला. आणि विजयचा पुत्र पुढे भरूक झाला. भरूकचा पुत्र पुढे रुक झाला. रुकचा पुत्र पुढे बाहुक झाला. आणि बाहुकचा पुत्र पुढे सगर झाला. त्या ठिकाणी बाहुकाला 2 पत्नी असतात. आणि सगराची आई जेव्हा गरोदर होती तेव्हा सवतीने तिला विष पाजण्याचे प्रयत्न केले की ती मरायला पाहिजे, तिचा गर्भ नष्ट व्हायला पाहिजे. पण विष पाजून म्हणजे गर पाजूनही तो मेला नाही. विषाला गर म्हणतात. म्हणजे गर पाजूनही तो मेला नाही, ती मेली नाही, काही झालं नाही, म्हणून नाव पडलं सगर. आणि असा सगर राजा. आणि त्या सगर राजाला पुत्र 60,000. किती? आता याच्या तुम्ही आध्यात्मिक भाग आहे. ग्रंथातलं खोटं काहीच नाही, समजून घेणं गरजेचं आहे. देवाच्या 16,108 पत्त्या त्या ठिकाणी पाहू आपण हे कसं आहे तर बरं का. तेव्हा कारण देवाच्याही 16,108 पत्न्या सांगितल्या ना, तेव्हा आणि सगर राजाचे पुत्र 60,000 अश्वमेध यज्ञ करायचं ठरवतात. म्हणजे यज्ञाचा घोडा सोडायचा आणि ज्याने तो यज्ञाचा घोडा बांधला, समजा तो युद्धाला तयार आहे, मग त्याच्यावरती विजय मिळवायचा. परत तो घोडा सोडला की दुसऱ्या, असा त्याचा अर्थ आहे. आणि झालं काय, इंद्राला चिंता वाटायला लागली की यांचा जर यज्ञ सफल झाला तर आपलं इंद्रपद जाणार. मग इंद्राने तो यज्ञाचा घोडा कपिल मुनीच्या आश्रमात बांधला. कोणीही तपश्चर्या करायला लागलं ना की इंद्राला चिंता वाटायची की माझं पद जाणार. इंद्र त्याला म्हणतात, ज्याला दुसऱ्याचं चांगलं दिसत नाही तो इंद्र. किंवा संपत्ती भरपूर आहे पण तरी समाधान नाही, याला इंद्रच म्हटलं गेलं. असोनी इंद्राची संपत्ती परी समाधान नाही चित्ती, संत म्हणतात. एखाद्याकडे एवढी संपत्ती असते, एवढी संपत्ती असते, पण समाधान राहत नाही जीवनामध्ये. एका शेठजीकडे एवढी संपत्ती होती. त्या मुनमजीला विचारलं की आपल्याकडे आता किती संपत्ती आहे बा. तेव्हा मुनमजीने सांगितलं, म्हणे शेठजी तुमच्या इथून पुढे 7 पिढ्या बसून खातील एवढी संपत्ती झाली. म्हणजे 7 पिढ्या जरी बसून खातील म्हणजे काही न करता तरी चिंता नाही. आणि ते शेठजीनं डोक्याला हात लावला ना, ते जेवलंच नाही, पाणीच पेलं नाही, नाराजच राहिलं. मग मुनमजीने विचारलं, म्हणे काय झालं, तुम्ही जेवणही केलं नाही आज, पाणी सुद्धा पिऊन नाही राहिले. म्हणे झालं काय, म्हणे काही नाही, टेन्शन राहतं माणसाला. म्हणले कोणतं टेन्शन आहे तुम्हाला आता. अहो 7 जन्म पुढच्या 7 पिढ्या तुमच्या बसून खातील एवढी संपत्ती आहे तरी टेन्शन कोणतं आलं. म्हणे तेच टेन्शन आलं ना. अरे 7 पिढ्या बसून खातील एवढी संपत्ती झाली, पण मग 8व्या पिढीचं काय. लक्षात आलं तुमच्या. म्हणजे ते बी चिंता याला आहे की नाही. 7 पिढ्या बसून खातील हे नवल नाही, पण 8व्या पिढीचं कसं होईल. हा, इंद्रासारखी संपत्ती असू द्या पण समाधान नाही मनामध्ये, काय फायदा आहे की नाही. त्यापेक्षा भगवान परमात्म्याचे नाम चिंतन करा, समाधानी असतो तो. सदा नाम घोष
करू हरी कथा आणि त्याने सदा चित्ता समाधान. हो, माणसाच्या जीवनामध्ये समाधान पाहिजे. हा, सुख मान्यत आहे, असण्यात कुठं सुख आहे? हा, तसं पाहिलं तर सुख नाहीच आहे संसारामध्ये. असतं तर संत म्हणते का की जो देखेस दुखी आहे बाबा, आहे की नाही? किंवा दुःख बांधबडी हाय हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. हा, संसार दुःख मूळ सोयीकडे. मग सुख असतं तर संतांनी असं म्हटलं असते, पण सुख नाहीच आहे. सुख नाहीच, पण संसारामध्ये नाही, पण देवाच्या जवळ आहे ना. हा हा, आपुला तो एक देव करणी घ्यावा, आपुला तो एक देव करणी घ्यावा, तो एक देव करुणी घ्यावा. आपुला तो एक देव करुणी घ्यावा. हो, आपुला तो एक देव करणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा. आपुला तो एक देव करुणी घ्यावा. आपुला तो एक देव करुणी घ्यावा. हा, तिने विना जीव सुख नोय, तिने विना जीव सुख नोय. यरती माई दुःखाती जनते, यरती माई दुःखाती जनती. बाई ग दुःखाची जननी. हो, बाई ग दुःखाची जननी. सुख नाही संसारामध्ये, सुख मिळणारच नाही का? असं कुठं आहे? सुख आहे, पण कुठं आहे? हा, देवाशिवाय सुख नाही. तेने विना जीवा सुख नव्हे. आपण कुठं बोलतोय का त्यामध्ये लक्षात घ्या. नाही तर विनाकारण माझ्या बोलण्यावर संशय घेसाल तुम्ही. हा, सुख नाही संसारामध्ये, पण सुख नाहीच आहे असा विषय आहे का? नाही नाही नाही. संसारा आलिया एक सुख आहे, आठवावे पायी विठोबाचे. हा, इथं सुख आहे ना, संसारामध्ये नाही, पण संसारामध्ये देवाचं चिंतन जर केलं तर सुख आहे की नाही? संसारात आहे आपण, काही चिंता नाही, फक्त संसार आपल्यात हा शिरता कामा नाही. नाव पाण्यात असली तरी चालते, पाण्यात नाव असली तर उलट काय तारून नेते, पण नावेत पाणी आलं तर मग, आहे की नाही? नाव पाण्यात आहे, भीती नाही, पण नावेत पाणी आलं की भीती आहे. तसं आपण संसारामध्ये राहा, भीती नाही. संसार आपल्या शिरला की मग भीती आहे. आपल्या देव शिरला पाहिजे, संसार नाही. म्हणून संतांनी संसाराच्या नावे घालून या शून्य वाळता पुण्य धर्म केला. संसारात राहिले, पण याला काय केला? सुखाचा केला. आजी संसार सुफल झाला गे माय, देखिले पाय विठोबाचे. संतांनी तर प्रतिज्ञा केली, हा दुःखरूप संसार आम्ही सुखाचा करणार. अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन. अवघाची संसार सुखाचा करीन. अवघाची संसार सुखाचा करीन. अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन. अवघाची संसार सुखाचा करीन. आनंद भरीन तिन्ही लोक, जाईन गे माये तया पंढरपूर.
अवघाची संसार सुखाचा करीन आणि आनंद भरीन. पण पुढे सांगितलं कुठे जाईन की माये तया पंढरपुरा भेटीन माहेरया आपल्या. तेव्हा आहे की नाही, म्हणजे सुख आहे संसारामध्ये. इंद्रासारखी संपत्ती असेल, इंद्र हा देवाचा राजा आहे, पण तरी त्याला सुखी व्हायला मिळालं नाही. पण भक्ताला सुखी व्हायला मिळते. किंबहुना सोय जीव आत्मयासील आहे ते तर जे होय त्या नाम सुख. गजर करा इकडे. हरी राधे राधे जपो चले आएंगे बिहारी. राधे राधे जपो चले आएंगे बिहारी. आएंगे बिहारी 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 चले आएंगे बिहारी. और राधे 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 ओ भैया राधे. भैया राधे. ओ राधे राधे जपो चले आएंगे बिहारी. राधे राधे जपो चले आएंगे बिहारी. आएंगे बिहारी चले आएंगे बिहारी. आएंगे बिहारी चले आएंगे बिहारी. राधा रानी चंदा तो चकोर है बिहारी. राधा रानी चंदा चकोर है बिहारी. राधा रानी मिसरी तो स्वाद है बिहारी. राधा रानी मिश्री तो स्वाद है बिहारी. राधा रानी चंदा तो चकोर है बिहारी. राधा रानी चंदा चकोर है बिहारी. राधा रानी मिसरी तो स्वाद है बिहारी. राधा रानी मिश्री तो स्वाद है बिहारी. राधे 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 ओ भैया राधे. भैया राधे. राधे राधे जपो चले आएंगे बिहारी. राधे राधे जप चले आएंगे बिहारी. आएंगे बिहारी चले आएंगे बिहारी. आएंगे बिहारी चले आएंगे बिहारी. जय श्री राधे. राधे राधे जय श्री राधे. आणि इंद्रासारखं आपलं होता कामा नाही. एवढ्या करता इंद्राचा प्रसंग आहे. प्रत्येक पुराणामध्ये कोणी तप करायला लागलं ना की इंद्राने अडचण आणलीच समजा. पुढे गोवर्धन पर्वताचा प्रसंगाच्या वेळेला आहे की नाही, येईल प्रसंग पुढे. सांगायचा मुद्दा एक आहे की इंद्र त्याला म्हणतात असोनी इंद्राची संपत्ती परी समाधान नाही. म्हणून आजही असा स्वभावाचा माणूस इंद्रासारखाच आहे. तो समाधानी राहत नाही. अरे समाधान तेव्हा आहे माणसाला, सुख तेव्हा आहे हा देवाचा अंगीकार केला तेव्हा. सदा नाम घोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान आहे की नाही. आणि इंद्राला असं वाटायला लागलं की यांचा जर यज्ञ सफल झाला तर आपलं इंद्रपद हे घेणार. कपट केलं, घोडा घेतला आणि कपिल मुनीच्या आश्रमामध्ये नेला, बांधला तिथे. आता कपिल मुनी हे ध्यानामध्ये आहे. या इंद्राने घोडा बांधला हेही माहिती नाही आणि आपल्याकडे कोणी येत हेही माहिती नाही. सगर पुत्र 60,000 आणि त्यांना असा भ्रम झाला की कपिल मुनी युद्धाला तयार आहे म्हणून घोडा बांधला. आणि यांनी युद्धाची तयारी केलेली आहे आणि ते मारायला आले यांना. पण जसे आले तसे कपिल मुनींनी त्यांच्याकडे पाहिलं. साधूकडे दोन प्रकारची दृष्टी आहे. एक कृपा दृष्टी आहे आणि एक क्रोध दृष्टी आहे.
साधूची कृपा दृष्टी जर पडली तर कल्याण आहे, आणि क्रोध दृष्टी पडली तर, आणि क्रोधाने पाहिलं यांच्याकडे, आणि 60,000 सगर पुत्र त्या ठिकाणी राखेचे ढीग होऊन पडले, राखेचे ढीग झाले. आणि नंतर त्यांचा उद्धार करण्यासाठी त्यांच्या वंशामध्ये अंशुमान आणि अंशुमानाने कपिल मुनीची विनंती केली, आता यांचा उद्धार कसा करायचा सांगा. कपिल मुनीने सांगितलं यांचा उद्धार होईल, पण केव्हा? स्वर्गातून गंगा येईल तेव्हा, कारण स्वर्गातून गंगा आल्याशिवाय यांचा उद्धार होणार नाही. हे सगळे भस्मसात झाले ना, मग यांचा उद्धार होण्यासाठी गंगा आणावी लागेल. आणि अंशुमानने त्या गंगेची आराधना केली, पण गंगा माता आली नाही. आणि नंतर पुढे दिलीपने आराधना केली, तरी सुद्धा गंगा आली नाही. आणि नंतर पुढे भगीरथाने तिसऱ्या पिढीमध्ये, आहे की नाही, कारण पूर्वजांचा उद्धार करण्यासाठी कोणत्या का पिढीत होईना पण करावं लागते. तिथं पिढोन पिढ्या हा त्रास होत असतो. आणि ज्या घरामध्ये हे कथा कीर्तन याची जी आवड आहे, दान धर्माची आवड आहे, त्या घरातील लोकांना चिंता करण्याची गरज नाही, कारण नाहीतरी ते पितरांच्या निमित्ताने सत्यकर्म करत असतात. परमार्थिक क्षेत्रातल्या माणसाला कधी सांगितलं की तुम्हाला भागवत कथा करावी लागेल, तर ते करायला तयारच असतात. म्हणजे पुढे जाऊच देत नाही ते बिमारी, आहे की नाही. पुढच्या पिढीला तरी भोगावं लागेल ना, त्यापेक्षा मग आजच, आहे की नाही. हो, बिमारी जास्त वाढण्यापेक्षा तिसऱ्या पिढीमध्ये. आणि भगीरथाने त्या ठिकाणी गंगेची आराधना करायला सुरुवात केली. हा गंगा मैया हो, गंगा मैया, 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 हो गंगा मैया, गंगा मैया, गंगा मैया, गंगा मैया, गंगा मैया हो, गंगा मैया, गंगा मैया हो, गंगा मैया, जल्दी से आकर, जल्दी से आकर करे नित रक्षा मैया आकरी. गंगा मैया हो, गंगा मैया, गंगा मैया हो, गंगा मैया, गंगा मैया हो, गंगा मैया, गंगा मैया हो, गंगा मैया. अंशुमानने तुझे पुकारा, फिर भी तूने नहीं माना. हो गंगा मैया, फिर भी तूने नहीं माना, गंगा मैया, फिर भी तूने नहीं माना. दिलीप राजने तुझे पुकारा, फिर भी तूने नहीं माना. हो गंगा मैया, फिर भी तूने नहीं माना, गंगा मैया, फिर भी तूने नहीं माना. हो धन्य हो जाऊं तुझी पाकरी, हो धन्य हो जाऊं तुझी
आणि गंगा मातेने दर्शन दिलं भगीरथाला. आणि गंगा आणायची असेल तर त्याला भगीरथच पाहिजे. भगीरथ म्हणजे भक्त. आणि हे कथारूपी गंगा आपल्या गावात आली हेही भगीरथामुळे म्हणजे भक्तांमुळेच आली ना. आणि स्वर्गातून गंगा बरं का प्रसन्न तर झाली. सगुण दर्शन दिलं, मी यायला तयार आहे, परंतु माझा प्रभाव रोखण्यासाठी कुणीतरी पाहिजे. कारण मी आली तरी सरळ पातळामध्ये जाईल, हा काही उपयोग होणार नाही. आणि गंगेचा प्रभाव कसा असतो मागे पाहिला नाही का आपण केदारनाथला. हा गंगा माता रुष्ट झाल्यानंतर माझा प्रभाव रोखण्यासाठी शिवजी पाहिजे. शिवजी शिवाय मला कोणी रोखू शकत नाही. शिवजीची आराधना करायला सुरुवात केली भगीरथाने. हे बोड्या शंकरा, हे बोड्या शंकरा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची. भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची. हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, शंकरा हे भोळ्या शंकरा. जय हो भोलेनाथ. गड्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा, लाविली तू भस्म कपाळा. गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा, लावीशी भस्म कपाळा. आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची. ये बोड्या शंकरा, ये बोड्या शंकरा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची. ये बोड्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा.
आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा. आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा. हर 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 हर. आणि दादानेही ग्रंथ पूजनाच्या दिवसाची दक्षिणा आजच देऊन टाकली. आणि एक आनंद आहे भक्तीचा. इथं जेवढा घ्यायचा तेवढा घेऊन घ्यायचा आहे. नाही तर संसारात कुठे आनंद आहे? नाही नाही नाही, है की नाही? इथं पावल्या खेळा आनंद आहे, फुगड्या खेळा आनंद आहे, राजऱ्या दे, हर हर महादेव, टाळ्या वाजवा, नाचलं तरी इथं आनंद वेगळा आहे. पण समजा आता घरी महाराज गेले, महाराज गेले बस स्टँडूनच चालले राधे राधे करत, लोक काय म्हणतील? सप्त्याला गेलं तर चांगलं गेलं, तिकडून फिरून झालं, आहे की नाही? इथला आनंद काही वेगळा आहे, हो, आहे की नाही? आणि हा आनंद घेणारा म्हणजे खरा भाग्यवंत आहे. आणि भोलेनाथांनी सुद्धा सांगितलं, भगीरथा मी तुला मदत करेन. आणि गंगा आली आणि भोलेनाथांनी ते जटामध्ये धारण केली आणि हळुवारपणे खाली सोडली. तसा गंगेचा उगम केव्हा झाला? जेव्हा 3 पावलं भूमीचा विषय येतो तेव्हा, 8 महिन्याचा, आहे की नाही? भगवान विष्णूच्या अंगुष्ट्यातून गंगेचा उगम आहे. ती गंगा ब्रह्मदेवाने कमंडलोमध्ये धारण केली होती. आणि गंगा भोलेनाथांनी आपल्या जटामध्ये धारण केली. हळुवारपणे खाली सोडल्यानंतर भगीरथाच्या पाठीमागे निघाली गंगा. भगीरथ पुढे, गंगा मागे, भगीरथ पुढे, गंगा मागे. आणि गंगा चालली भगीरथाच्या पाठीमागे. आणि मध्ये जानमुनीचा आश्रम लागला. आणि त्या गंगेच्या प्रवाहामध्ये जानमुनीचं आश्रमच वाहून गेलं. आणि आश्रम वाहून गेल्यानंतर जानमुनीने काय केलं? ती गंगा प्राशन करून टाकली. गंगा प्राशन करून टाकली. चांगल्या कामामध्ये किती अडचणी येतात. पण तरी सुद्धा खरा बघताय ना तो, मुक्कापर्यंत गेल्याशिवाय राहत नाही. गंगा प्राशन करून टाकली जानमुनीने. त्यावेळेला भगीरथाने जानमुनीची विनंती केली की मला पूर्वजांचा उद्धार करायचा आहे, मला गंगा पाहिजे, परत करा, माझं चुकलं असेल तरी मला परत करा. आणि जानमुनीलाही प्रश्न पडला की मुखातून गंगा जर बाहेर काढावी तर उष्टी होईल. गंगा ही पवित्र आहे. मग कानातून गंगा काढली असाही प्रसंग आहे, जांगेतून काढली असाही प्रसंग आहे. आणि भगीरथाच्या पाठीमागे परत गंगा चालायला लागली. जानमुनीने ती गंगा प्राशन केली होती, परत केली भगीरथाला, म्हणून त्या गंगेला एक नाव पडले जानवी. काय नाव पडले? जानवी. मुलींचं नाव असते ना जानवी. हे भागवत कथेतील नाव आहे, पुराणातील नाव आहे. हिचं वर्णन शिवपुराणात पण येते. भागीरथ पुढे गंगा मागे, भगीरथ पुढे गंगा मागे. पूर्वजापर्यंत गंगा आणली. आणि पूर्वजापर्यंत गंगा आणल्यानंतर त्या राखेच्या ढिगापर्यंत गंगा आली आणि सर्वांचा उद्धार भगीरथाने केला. वंशामध्ये एक जरी भक्त आला, एक
तरी तो पूर्वजाचा उद्धार केल्याशिवाय राहत नाही. एका भक्ताची गरज आहे. एक भक्त. धन्य महाराज जन्मले संसारी, जे ध्याती अंतरी. पूर्ण कुळाचा उद्धार नामा म्हणे. त्या कुळाचा उद्धार किंवा विचार तो तरे निर्धार नामा म्हणे. किंवा परत प्रमाण घ्यायचं म्हटलं तर धन्य हरी भक्त जन्मले ज्या वंशी सकळ कुळाशी तारी. बर का. आणि भगीरथ सारखा एक आला की सर्व कुळाचा उद्धार. आजही ती गंगा भगीरथाने आणली इथं, पण किती लोकांचं पाप धुवायचं काम करते. हा आहे की नाही. सिनेमावाल्यांनी सुद्धा त्याचं वर्णन केलं. राम तेरी गंगा मैली हो गई, पापियों के पाप धोते धोते. गंगा मानलं तर गंगा आहे, नाही मानलं तर मानू तो मैं गंगा माहू, न मानू तो बैता पानू. मानलं तर गंगा आहे, नाही मानलं तर साधं पाणी. एक म्हण आहे, मन चंगा तो. मन जर चांगलं असेल तर. एक वेळ रविदास महाराज, आपण रविदास महाराज म्हणतो ना, संत कोणतेही असू द्या, पण ते आपल्या उद्धारासाठीच अवतार आले इथं. जगाच्या कल्याणा संताच्या आयुमध्ये. आजही एक महान संतांची बरं का आणि पुण्यतिथी आहे. संत गाडगे बाबा आहे की नाही. संताची जयंती होते, संताची पुण्यतिथी होते, दोन्ही साजऱ्या केल्या जातात. आपण आपलं अंगण व्यवस्थित ठेवत नाही. हा आपलं अंगण सुद्धा स्वच्छ ठेवायला लोकायला वेळ नाही काहींना. अंगणात गेलं की असं वाटतं की बाप रे बाप. मग अंगणात आणि घरात सारखंच. हा बरं का. अंगण पहा का काही. पण गाडगे बाबांनी काय केलं, आपलं घरच नाही, आपलं अंगण नाही, आपलं गाव नाही, तर संपूर्ण जिकडं भ्रमण करायचे तिकडं स्वच्छ केलं त्यांनी. संताचा उद्देश तो आहे. पण तेव्हाही लोकांना वेडे वाटायचे ते. हा घरोटा घेऊन झाडायचे ना, वेडे वाटायचे. तसं त्यांचं नाव गाडगे बाबा नाही आहे, नाव आहे डेबूजी. काय डेबूजी आहे का नाव त्यांचं. पण गाडगे बाबा का पडलं. हा पुढे नाव पडलं त्यांना ते. बरं का खापरामध्ये जेवायचे. हा ठीक आहे ना, गाडगे असायचे ना, तेव्हा लोक वेडा म्हणायचे त्यांना. पण आज त्यांच्या नावाने योजना चालू आहे. कोणती? ग्राम स्वच्छता. संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता. संत असताना कळत नाही, संत कळतात ते गेल्यानंतर. गाव स्वच्छ केले त्यांनी. त्यावेळेला सांगायचे ते बाबा हो, अरे गाव स्वच्छ ठेवा, घरोघरी संडासी बांधा, रोगरागी होईल. हा बापा हो, ते त्यांच्या वराडी भाषेमध्ये उपदेश करायचे. हा माय बापा हो, स्वच्छ ठेवा, हा रोगराई वाढेल. हा उपदेश संतांनी केला. संत केव्हाही जर आले असतील ना, तर जगाच्या कल्याणासाठीच आले, उपकार करण्यासाठी आले. येथे उपकारासाठी आणि आले घरच्या वैकुंठी. आणि रविदास महाराज, एक महाराज निघाले गंगेकडे जायला लागले. रविदास महाराजांनी 1 रुपया दिला त्यांच्याकडं. म्हणे महाराज हा माझा 1 रुपया घ्या आणि गंगेत टाका. रविदास महाराजांनी 1 रुपया दिला. चर्मकार घराण्यामध्ये जन्माला आलेले.
बूट चप्पल शिवायचं काम करायचे, 1 रुपया दिला, माझा जमत नाही, तुम्ही 1 रुपया माझा गंगेला अर्पण करून द्या. त्या महाराजांनी नेला तो 1 रुपया गंगेत टाकला. गंगेने वरती हात काढला आणि सोन्याचं कळं दिलं, मोठं कळं दिलं सोन्याचं, 1 कळं. ते कळं त्या महाराजांनी रोहिदास महाराजांना आणून दिलं, कारण इमानदारी होती ना. तुम्ही रुपया टाकला, गंगा मातेने एक कळं दिलं, हे कळं तुमचं घ्या. रोहिदास महाराजांनी सांगितलं आम्हाला या कळ्याची काही गरज नाही, तुमच्याकडे राहू द्या. मग त्या महाराजांनी कळं घरी नेलं. त्यांची पत्नी म्हणे हे कळं राजाला द्या, जास्त पैसे भेटतील, आपण काय करसान गरीब माणसं. ते कळं राजाला दिलं तर राजाने ते राणीला दिलं, आणि राणीने ते एका दंडामध्ये म्हणजे एका हातामध्ये असं घातलं. आता एका हातात ते कळं, दास्या वगैरे. आता महिला मंडळीचं कसं आहे, महिला मंडळी का मुक्या बसता नाही नाही नाही. अहो एका दादाने 20,000ची साडी आणली एका ताईला, भावाच्या घरचं लग्न होतं तर 20,000ची साडी, भारी साडी आणली. फक्त ताईला नेलं नव्हतं, त्याने साडी आणली, ताईला ही साडी पटली. ताईला साडी पटली, मग ते काय गल्लीतल्या आल्याच पाहायला. त्याच्या म्हणलं फक्त एकीने सांगलं, हे पाय साडी खूप महागाची आणि चांगली बी आहे, पण हे साडी अशा रंगाची पाहिजे होती, मग अजून खुलली असती. भरली नाही कॅसेट. ताईनं लगेच फोन लावला, म्हणे लवकर घरी या. आले, म्हणे काय, म्हणे साडी आताच बदलून या, हे नाही पाहिजे मला, दुसऱ्या रंगाची पाहिजे. तसं झालं ना. ते दास्यांनी सांगितलं राणीला की तुमच्या हातामध्ये कळं शोभून दिसतंय, पण दोन्ही हातात असतं तर चांगलं झालं असतं ना. राणीने लगेच राजाला सांगितलं हे एकच आहे, याचं जोडीदार सुद्धा पाहिजे. तुमच्या लक्षात आलं का आता. राजाने लगेच त्या महाराजला बोलवलं. महाराजला वाटलं बा कळं नकली तर निघलं नाही. हा, तिथं आल्यानंतर घाबरतच आलं, म्हणे घाबरू नका, पैसे अजून घ्या, कितीही घ्या, पण या कळ्याचं दुसरं जे जोडीदार आहे तुमच्याकडे तेही आणून द्या. आता या महाराजकडे आहे का ते कळं. महाराज गेले रोहिदास महाराजकडे की महाराज दुसरा 1 रुपया द्या, कारण मला रोतो टाकायचा आहे गंगेत, कळं भेटील. अशी अशी आपत आली. रोहिदास महाराजांनी सांगितलं मग कळच पाहिजे ना तुम्हाला सोन्याचं, मग त्या गंगेत जायची काय गरज आहे. त्यांनी तो 1 रुपया घेतला आणि त्यांचं ते चर्मकुंड असते ना, त्याच्यातच टाकला 1 रुपया आणि हात घातला, त्याच्यातून कळं काढून दिलं, म्हणे हे घ्या कळं. तेव्हापासून मन पडली काय, मन चंगा तो. हा हा संत चरित्रातला विषय आहे रोहिदास महाराजांचा. हा वाचेने नुसतं गंगा गंगा म्हटलं ना. रोहिदास महाराजांची श्रद्धा होती, त्यांची महाराजांची, रोहिदास महाराजांचा विश्वास होता. तिथलंही पाणी गंगा केलं त्यांनी. हा गंगा कुठं नाही. हा तसं पाहिलं तर काही काही जातात तीर्थयात्रेला, ते पाण्याची बाटलीमध्ये गंगा भरून आणतात घरी आणि घरच्यांना 1-1 बुश टाकतात मग पाण्यात. बरोबर आहे ना. मग घरच्यांचा तेवढा भाव पाहिजे ना, आहे की नाही. ज्यांना स्नान करायला ते दिलं तेवढा त्यांचा भाव पाहिजे, तरच ते गंगा आहे की नाही. मुखात देवाचं नावच येत नसेल तर ते गंगा बी काय करेल त्या ठिकाणी. वाचे म्हणता गंगा गंगा, पुढे आहे की नाही. नुसतं गंगा 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 म्हटलं तरी चालते. ब्रह्मगिरी नुसतं डोळ्याने पाहिलं तरी काम झालं. दृष्टी पडता ब्रह्मगिरी, त्याशी नाही असं आहे. आजही ती गंगा भगीरथाने आणली पूर्वजांचा उद्धार करण्यासाठी, पण कित्येकांचा उद्धार ती गंगा आजही करत आहे बरं का. कित्येकांचं पाप धुवायचं काम करते ती गंगा. इथपर्यंत आपण आलो. आणि त्या भगीरथाच्या वंशामध्ये आता पुढे कोणते कोणते राजे झाले, त्यांचे नाव काय, आणि पुढे प्रभू रामचंद्रांचा अवतार होणार या सूर्यवंशामध्ये. तो कोणाच्या वंशामध्ये, तर सूर्यवंशामध्ये. आणि रामचंद्रांचा अवतार 24 अवतारामध्ये एक अवतार असल्यामुळे हे सूर्यवंशाचं वर्णन भागवत कथेमध्ये आलं. सूर्यवंशामध्ये एवढे राजे रामचंद्रांचे आधी झाले. अजूनही किती राहिले पुढे, हे आता मध्यभागी आलो आपण. अजून रामचंद्र, समजा रामचंद्राच्या आधी एवढे राजे झाले, ब्रह्मदेव नारायणापासून सांगत आलो आपण. आणि याच्या पुढे अजून राजे राहिले, नंतर रामचंद्राचा अवतार आहे. हे राम कथा काय येणार आहे भागवत कथेमध्ये, कारण देवाचे 24 अवतार पाहायचे आहे ना. 24 अवताराचं वर्णन भागवत कथेत आहे ना, म्हणून 24 अवताराचं वर्णन पाहत असताना रामकथा भागवत कथेमध्ये आलेली आहे. पण थोडक्यामध्ये असं नाही की मग 2 दिवस रामकथा चालू द्या, आहे की नाही.
तरी रामचंद्रांच्या आधी अजून कोणते राजे, त्या यांचं चरित्र काय ते आपल्याला पाहायचं आहे. आणि नंतर रामचंद्रांचा अवतार होणार आहे. पुत्र कामिष्ठी यज्ञ कसा झाला, दशरथ राजांना 3 पत्न्या पण पुत्र संतान का झालं नाही, त्याचं कारण काय, ते कारणही आपल्याला पाहायचं आहे. उद्याच्या प्रसंगामध्ये खूप सुंदर चिंतन येणार आहे. तरी आजच्या सत्रामध्ये आपण इथपर्यंत आलो. झालेली सेवा सर्वांच्या चरणी समर्पण करतो आणि उद्या पहिल्या सत्रामध्ये ठीक 9:30 वाजता येण्याची विनंती करतो. आता आरतीची तयारी करायची आहे. चला आरतीवाले, चला अरुण दादा. हरी तुम्हारे थोड़ा गजर करा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. लावा हे नाथ लावा आरती. नारायण आरती लावा. वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. हरिओम. श्री भागवत भगवान की है आरती, श्री भागवत भगवान की है आरती. पापियों को पार से तारती, पापियों को पाप से तारती. ये अमर ग्रंथ, ये मुक्ति पंथ, ये पंचम वेद निराला, नव ज्योति जगाने वाला. नवजोत जगाने वाला, नवजोत जगाने वाला. हरि नाम यही, 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 हरि नाम यही. हरि नाम यही, हरि नाम यही. यही जगमंगल की आरती, पापियों को पाप से तारती. भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से तारती. ये शांति गीत पावन पुनीत, पापों को मिटाने वाला, हरि दर्श कराने वाला. हरि दर्श कराने वाला, हरि दर्श कराने वाला. ये सुख हरनी, ये दुख हरनी, हे सुख हरणी, हे दुख हरणी, ये सुख हरनी, ये दुख हरनी. हे सुख हरणी, हे दुख हरणी. मधुसूदन की आरती, पापियों को पाप से तारती. श्री भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से तारती. ये मधुर बोल जगबंद खोल, सन्मार्ग दिखाने वाला, बिगड़ी को बनाने वाला. बिगड़ी को बनाने वाला, बिगड़ी को बनाने वाला. मधुर बोल जगबंद खोल, सन्मार्ग दिखाने वाला, बिगड़ी को बनाने वाला. बिगड़ी को बनाने वाला, बिगड़ी को बनाने वाला. हे राम यही, घनश्याम यही, हे राम यही, घनश्याम यही, श्री राम यही, घनश्याम यही. श्री राम यही, घनश्याम यही. महिमा की आरती, पापियों को पाप से तारती. श्री भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से तारती. पापियों को पाप से तारती. कर्पूर करुणावतारम संसार
सारं भुजगेन्द्र सदा वसन्तमनुजयारविन्दे भवं भवामि हे कालिन्दोटाङ्गलवन्दी शरण डोळ्यानं पाहिलं रूप तुझे तेले आलिंगन अनंत भूषण भावे भुवाडी नमने त्वमेव बन्धुः सखा त्वमेव विद्या सगुणं त्वमेव सर्वं मम देवते कायेन वाचा मन्त्रेणैर्वा करोति यज्ञं सकलं परस्मै नारायणमेति समर्पयामि अच्युतं वेदानारायणं गोपिकामधुरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकामधुरं हरे राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण गोपाल कृष्ण भगवान की जय। नमः पार्वती पते हर हर महादेव।